नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बरीचशी पिकं ही मल्चिंगवरती लागवड केली जातात. परंतु मिरची मल्चिंगवरती लागवड करताना शेतकरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक चूक करतो. नेमकी ती चूक काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, कोणतंही पीक लागवड केल्याच्या नंतर शेतकरी काय करतात, रोपांना आधार देण्यासाठी किंवा आता हे बघा, या ठिकाणी हे होल आहे. आता या होलामध्ये आपण जर बघितलं इथं आपण कुठेही माती भरलेली नाही. बरेचसे शेतकरी काय करतात, याच्यावर कोरडी माती भरतात किंवा माती भरतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती माती भराल तर ती माती या पूर्ण मल्चिंगवरती येते. त्यामुळं पाणी जे आहे तर ते तुमचं कुठं झिरपणार आहे तर ते बेडच्या खाली झिरपणार आहे, ते वर येणार नाही. त्याच्यामुळं वरील जी माती आहे तर ती पूर्णतः कोरडी राहते आणि ही माती कोरडी राहिल्याच्या नंतर या खोडावरती इजा होते. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच शेतकऱ्यांचं मत असं आहे की हे खोड जे आहे तर हे या कोणांना जर लागलं तर हे खोड काय होतं, वाळून जातं, पांढरं पडून ते जळतं आहे. त्याच्यामुळं ही माती केली जाते. शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यात तुम्ही जर लागवड करत असाल तर याच्यापेक्षा एक साधारण उपाय आहे. पहिल्यांदा काय करायचं, याच्यावरून एक कप बसायचा, आपला चहाचा कप प्लॅस्टिकचा, त्याच्यामुळं खोड यायला लागणार नाही. दुसरी गोष्ट एक लक्ष ठेवा, या ठिकाणी बरेच शेतकरी काय करतात, म्हणजे त्यांचं मत असं असतं की माती जर नाही भरली तर हे रोप काय होतं तर कोलमडतं, बाजूला एका साईडला ते झुकलं जातं. त्याच्यामुळं इथं समस्या निर्माण होते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर रोपांची लागवड करत असताना त्याला योग्य प्रकारे जर मातीचा दाब दिला, प्रेशर दिलं तर ते रोप कोलमडत नाही. आता आपल्या याच्यावरसुद्धा कुठेही तुम्हाला असं दिसणार नाही की एखाद्या ठिकाणी आपण माती भरलेली आहे किंवा एखाद्या कोपऱ्यावरती ती माती लागते किंवा खोड कुठंतरी लागतं. एकदा एक झाड चांगल्या प्रकारे स्टेबल झालं, एक वाढ सुरू झाली चांगल्या प्रकारे, तर ही समस्या आपल्याला सहसा जाणवत नाही. त्याच्यामुळे हे दोन उपाय जर आपण केले, माती नाही लागवड केली. आता बरेचसे वेगवेगळे प्रकारचे शेतकऱ्यांचे मतप्रवाह असू शकतात, परंतु प्रामुख्यानं ही गोष्ट लक्षात ठेवा. शेतकरी मित्रांनो, या साध्या साध्या गोष्टी आहेत आणि साध्या साध्या गोष्टीमध्ये चुका जर झाल्या तर नुकसान होतं. तुमचे काही अनुभव असतील तर नक्की आमच्यापर्यंत कमेंटच्या माध्यमातून मांडायला विसरू नका. तुम्ही आपल्या व्हिडिओ जर पाहिला तर हाईप करायला विसरू नका. इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.